नमस्कार मित्रांनो. कॉन्स्टिट्यूशन मध्ये बरेच सारे आर्टिकल्स विचारले जातात. 15 पैकी ऑलमोस्ट 4 प्रश्न हे आर्टिकल वरती विचारले जातात. आर्टिकलचा पूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी 3 ते 4 तास लागतात, पण आपण शॉर्ट बट स्वीट मध्ये हे जे व्हिडिओ आहेत हा आपण 30 मिनिटांमध्ये बनवू. याच्यामध्ये ऑलमोस्ट 150 ते 200 आर्टिकल आपले कव्हर होते. आता आपण कोणतं आर्टिकल बघतोय? आर्टिकल 371, बरोबर. आर्टिकल 371 मध्ये कसली तरतूद आहे? आर्टिकल 371 मध्ये गुजरात आणि महाराष्ट्र, बरोबर ना? गुजरात आणि महाराष्ट्र. मग आता याच्यामध्ये आर्टिकल 371 ए बी सी डी ई एफ जी एच आणि आय आणि शेवटचा आर्टिकल येतो जे. आपल्याला आता हे लक्षात ठेवायचे. तुम्हाला महाराष्ट्राचा मॅप माहिती आहे. महाराष्ट्र आता हे तुम्हाला 371 371 माहिती आहे गुजरात आणि महाराष्ट्रासाठी. आता गंमत कशी आहे की सगळ्यात पूर्वेकडे जर आपण पाहिलं, पूर्वेकडे जर आपण गेलो तर असं आपल्याला काहीतरी दिसलं बघा. पूर्वेकडे जर गेलं तर असा एल लिहायला शिकायचं, उलटा एल लिहायचा. ह्या उलट्या एल मध्ये इथं लिहायचं 371 ए. काय लिहिणार तुम्ही? 371 ए लिहिणार. इथं लिहिणार 371 बी. काय लिहिलं राजा? 371 बी. आणि आपण खाली लिहितोय 371 सी. आता जर तुम्ही हे सगळ्या तिन्ही गोष्टी जर मॅपवर जाऊन चेकआउट करण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला सापडेल का 371 अतिशय पूर्वेकडच्या टोकाकडे जर आपण शिफ्ट झालो तर तुम्हाला पूर्वेकडच्या एंडला दिसल नागालँड. आणि म्हणून 371 ए हा कुणासाठी येतो? नागालँडसाठी. डन का? 371 ए नागालँडसाठी. त्याच्यानंतर आपण थोडस त्याच लाईनने असं पुढे आलो तर आपल्याला आसाम लागतो. काय लागतो आपल्याला? आणि म्हणून 371 बी हा जो आर्टिकल आहे हा कुणासाठी आहे? आसाम. ह्या आर्टिकलने ह्या राज्यांसाठी काही विशेष तरतुदी केल्यात. काय केल्यात? विशेष तरतुदी. मग नागालँडसाठी जी विशेष तरतूद केली आहे ती कोणत्या आर्टिकलने केली आहे? 371 ए. कोणत्या आर्टिकलने केली? 371 ए. आसामसाठी कोणत्या आर्टिकलने केली? 371 बी. आणि त्याच्या खाली आसामच्या खाली एक्झॅक्ट जर खाली आपण चेकआउट केलं तर कोण पाहायला मिळेल आपल्याला? 371 सी नुसार मणिपूर या राज्यासाठी विशेष तरतूद केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 371 ए, 371 बी, 371 सी. डन का इथपर्यंत? 371 ए बी सी. आता 2 आर्टिकल खाली राहतात बघा, 371 डी आणि ई. मी आता इथं स्पेस नाहीये म्हणून मी इथे लिहितो 371 डी आणि 371 ई. डन का? हे जे 2 आर्टिकल आहे या आर्टिकल नुसार खाली हे बरं का, हे साऊथला येतात आणि साऊथला महत्वाचे 2 स्टेट येतात. त्यामध्ये एक येतो आंध्र प्रदेश, दुसरा येतो तेलंगणा. आणि म्हणून 371 डी नुसार, 371 डी नुसार आंध्र आणि तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी काय केली राजा? विशेष तरतूद. आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी विशेष तरतूद. कुणासाठी? 371 डी ने केली ही तरतूद. कुणी केली? 371 डी ने केली. लक्षात ठेवायचं. आर्टिकल कोणता आहे? 371 डी. आणि आंध्र प्रदेशसाठी केंद्रीय विद्यापीठ, केंद्र विद्यापीठ हे कोणत्या आर्टिकलने आणलंय? 371 ई ने आंध्र प्रदेशसाठी काय आणलंय? आंध्र प्रदेशसाठी केंद्रीय विद्यापीठ. मग केंद्रीय विद्यापीठासाठी आर्टिकल येतो 371 ई. दोघांमधला फरक लक्षात ठेवायचा. 371 डी नुसार आंध्र आणि तेलंगणासाठी काय विशेष तरतूद. म्हणजे डी मध्ये आंध्र पण आहे आणि तेलंगणा पण आहे. पण 371 ई मध्ये कोण आहे? फक्त आंध्र प्रदेश. कोण आहे? फक्त आंध्र प्रदेश. डन. आंध्र प्रदेशसाठी काय आहे ते? विद्यापीठ. म्हणजे आपण इथं काय लिहिला होता? उलटा एल चेकआउट केला. 371 ए साठी नागालँड, मॅपवर चेक करा असं सापडेल. 371 ए नुसार नागालँड, बी नुसार आसाम, सी नुसार मणिपूर, डी नुसार आंध्र आणि तेलंगणा, ई नुसार जर म्हटलं आंध्रसाठी विद्यापीठ. ए बी सी डी आणि ई पर्यंत आलो. आता एफ जी आणि एच. या एफ जी आणि एच साठी आपण व्ही लक्षात ठेवणार. काय लक्षात ठेवणार? व्ही लक्षात ठेवणार. झालं का हा व्ही? आता हा व्ही कसा लक्षात ठेवणार आपण? बघा, ई झाला ना. ई नंतर येतो 371 एफ, 371 एफ, 371 जी
आणि 371H. 371H. आता जर ह्या तिघही गोष्टी जर आपण परत एकदा मॅपवरती जाऊन चेकआउट करण्याचा प्रयत्न केला तर काय लक्षात येतं बघा, 371F ह्या कोपऱ्यामध्ये आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल सिक्कीम. कोण पाहायला मिळेल? सिक्कीम. मग 371F नुसार काय राजा? सिक्कीम. डन का? आता कुठे यायचंय? खाली यायचंय. मग जर आपण इथून सिक्कीम पासून असं खाली जर आलो ना मॅप वरती, तर 371G नुसार तुला कोण सापडेल? मिझोराम. कोण सापडेल राजा? मिझोराम. बघ, हे मॅपवर चेक करा म्हणजे नीट लक्षात राहतं. 371F नुसार काय राजा? सिक्कीम. 371G नुसार काय राजा? मिझोराम. आणि वरती असं जर गेलं ना त्या कोपऱ्यात वरती एंडला, अरुणाचल प्रदेश पाहायला मिळेल. कोण पाहायला मिळेल? आणि म्हणून 371H नुसार मला पाहायला मिळतो अरुणाचल प्रदेश. कोण पाहायला मिळतं राजा? अरुणाचल प्रदेश. मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल. तुमच्या परीक्षेमध्ये हे आर्टिकल नेहमी विचारले जातात. 371A नुसार बोला नागालँड, बी नुसार आसाम, सी नुसार मणिपूर, डी नुसार आंध्र आणि तेलंगणा, ई नुसार आंध्रसाठी विद्यापीठ, एफ नुसार सिक्कीम, जी नुसार मिझोराम, आंध्र प्रदेश. आता 2 आर्टिकल राहिले. 371 EFGH. एच नंतर काय यायला पाहिजे? आय. लिहू का इथे 371I? 371I साठी आपल्याला भारताच्या ह्या पश्चिमेच्या टोकाकडे जावं लागतं, कारण पश्चिमेला एक महत्वाचं राज्य येतं ज्याचं नाव येतं गोवा. गोवासाठी विशेष तरतूद करण्यात आली आणि त्यासाठी एक आर्टिकल ऍड केला 371I. कोणता आर्टिकल आहे? 371I. आणि आता शेवटचा आर्टिकल राहिला 371J. 371J. आणि या 371J ने कुणासाठी तरतूद केली राजा? कर्नाटकसाठी. कुणासाठी तरतूद केली? कर्नाटक. बघा मॅप वरती प्लॉट केलंय आपण. हे सुरुवात करत असताना उलटा हे लक्षात ठेवायचं. अजून एक लॉजिक सांगू का? ए ची सुरुवात आसाम पासून अजिबात नाही करायची, म्हणजे चुकत नाही आपलं. कसं पेपरला काय वाटतं घाईघाईमध्ये ए आसाम लावतो आपण. हे लक्षात ठेवायचं. ए ला आसाम नाही, कळलं? बी ला आसाम, हे लक्षात ठेवायचं. मग उलटा एल लक्षात ठेवला, इकडे बी लक्षात ठेवला. एल साठी नागालँड, आसाम, मणिपूर, आंध्र, तेलंगणा, आंध्र. आता व्ही मध्ये सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल. आय नुसार गोवा आणि जे नुसार कर्नाटक. आता पेपरला प्रश्न आला तर तुम्हाला अचंबित व्हायला नाही झालं पाहिजे, तर तुम्हाला शॉक नाही बसलं पाहिजे. आर्टिकल येणार आहे ऑलरेडी प्रेडिक्ट आहे. आणि मग एकतर 343 आर्टिकल विचारतील, नाही विचारले तर हे आर्टिकल विचार, पण आर्टिकल विचारतील 2. निवडणूक आयोग विचार. 3 आर्टिकल मी तुम्हाला फार महत्वाचे सांगितले. निवडणूक आयोगाचे सांगितले, 343 चे सांगितले आणि 371 चे सांगितले. मोस्ट इम्पॉर्टंट पार्टच पाहिजे. आता फायनली आपले 3 आर्टिकल बाकी आहेत. 3 आर्टिकल. त्याच्यापैकी आर्टिकल येतो 393. आर्टिकल येतो 393. आर्टिकल 394 आणि आर्टिकल 394A. डन का? डन. इथं दिलंय तुम्हाला काय दिलंय? लघु शीर्षक. बरोबर ना? 393 नुसार काय दिलंय? लघु शीर्षक. 393 नुसार काय दिलंय? लघु शीर्षक. ते काय हेडिंग वाच. संक्षिप्त शीर्षक. सॉरी, लघु शीर्षक ऐवजी लघु शीर्षक पण म्हणतात, त्याला काही फरक नाही पडत. काय लिहा तुम्ही? संक्षिप्त शीर्षक. संक्षिप्त शीर्षक, त्याला लघु शीर्षक पण म्हणतात, काही फरक नाही पडत. लघु शीर्षके. 394 सांगतो घटनेचा प्रारंभ. घटना जी स्टार्ट केली ती आम्ही कोणत्या आर्टिकलने स्टार्ट केली होती? घटना 394. म्हणून आर्टिकल 394 म्हणतो घटनेचा प्रारंभ. काय म्हणतो राजा? घटनेचा प्रारंभ. मग तुम्हाला विचारलं का घटनेचा प्रारंभ आम्ही कोणत्या आर्टिकलने केला होता? 394A मध्ये. कोणत्या? सॉरी, 394 मध्ये. आता विषय राहिला 394A. घटनेचं जे साहित्य ते हिंदी लँग्वेज मध्ये जर आणायचं असेल तर आर्टिकल 394A. हिंदी भाषेमधलं साहित्य. हिंदी भाषेमधील साहित्य. डन का?
डन. हिंदी भाषेमधील साहित्य. आणि 394 ए ला आर्टिकल संपतात. 393 काय म्हटलं, संक्षिप्त शीर्षक किंवा लघु शीर्षक. 394 घटनेचा प्रारंभ. आणि 394 ए हिंदी भाषेमधलं साहित्य. आता गंमत अशी आहे, आपण सगळे आर्टिकल केलेत. माझ्या मतानुसार 5 प्रश्न, 3-4 प्रश्न डायरेक्ट विचारायला पाहिजे, 2 प्रश्न असे मल्टीलाइनर कुठेतरी आर्टिकल टाकायला पाहिजे, 5 प्रश्न यायला पाहिजे. अल्टिमेटली आता या सगळ्याचा क्रक्स काय, तर आता आपण पुढच्या 20 मिनिटांमध्ये हे 1 पासून आतापर्यंत केलेले सगळे आर्टिकल आपण रिवाइज करणार. ते तुमचे रेकॉर्ड होतील इथे. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पेपरच्या जाण्याच्या अगोदर हे सगळे रिवाइज करता येतील. म्हणजे तुम्हाला 20-25 मिनिटात सगळे आर्टिकल टच करून पेपरला जाता येईल. तेव्हा तुम्हाला आउटपुट त्याचा चांगल्या प्रकारे येईल. डन. मी 1 पासून द्यायला सुरुवात करेल. मी जेवढे आर्टिकल आतापर्यंत सांगितले मी लिहायला पूर्ण हेडिंग नाही लिहिणार. आता मी 1 मध्ये काय फक्त तोंडी सांगेल, पटपट पटपट आपण रिवाइज करणार. डन. सगळे आर्टिकल होतील. हा चालेल. कोणतरी मोजत राहा आपण किती आर्टिकल गेले. कोण मोजल इथे? फक्त मोजत राहायचे कोणकोणते आर्टिकल लिहितोय आपण, किती लिहितो, किती होतील, म्हणजे आपण किती लिहिले ते तरी कळलं. कोणतरी मोजा त्यातनं. करू सुरुवात. मी करू सुरुवात. चालेल. आपण सुरुवात केली होती बघा. आपण सुरुवात केली आहे आर्टिकल 1 पासनं. मी आधी आर्टिकल लिहितो. आपण कोणकोणते आर्टिकल केले आतापर्यंत. मी 1 पासनं लिहायला सुरुवात करतो. मला वाटतं फक्त मध्ये कॅगचे आर्टिकल लिहायचे मी सोडलेत. कॅग 148 पासनं ते आता डिस्कस होतील ते. चला. सगळ्यात आधी आपण आर्टिकल लिहिलं होतं आर्टिकल 1, आर्टिकल 2, आर्टिकल 3, आर्टिकल 4. हे आर्टिकल आपण 4 जे आहेत ते एका वेळेस बघतो. आर्टिकल 1, 2, 3 आणि 4. त्याच्यामध्ये आर्टिकल 1 मध्ये काय सांगितलंय, इंडिया अर्थात भारत. इंडिया अर्थात भारत हे आर्टिकल कशामध्ये सांगितलं, 1 मध्ये सांगितलं, इंडिया अर्थात भारत. याचबरोबर आर्टिकल 1 मध्ये तुमचे जेवढे राज्य असतील, जेवढे तुमचे केंद्रशासित प्रदेश असतील, त्या सगळ्यांचे जे नावं असतील ते नावं कशामध्ये मेन्शन केलेत, आर्टिकल 1 मध्ये आपल्याला ते मेन्शन केलेलं पाहायला मिळतं. इंडिया अर्थात भारत हे आर्टिकल काय म्हटलंय, आर्टिकल 1 मध्ये म्हटलंय. आर्टिकल 2 मध्ये काय म्हणतो माहितीये का, राज्याची स्थापना. या दोघांमध्ये फरक समजून घ्या. राज्याची स्थापना. आणि आर्टिकल 3 म्हणतो राज्याची निर्मिती. राज्याची निर्मिती, राज्याची स्थापना. आर्टिकल 2 म्हणतो राज्याची स्थापना, आर्टिकल 3 म्हणतो राज्याची. फरक काय, जर आपण एखादा प्रदेश जिंकला आणि तो आपल्या भारतामध्ये सामावून घेतला तर त्यावेळेस त्याची आपण स्थापना करतो आर्टिकल 2 नुसार. आर्टिकल 3 काय म्हणतो, राज्याची निर्मिती, म्हणजे आम्ही भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये अंतर्गत बदल करतो. महाराष्ट्राचा एरिया, गुजरातचा एरिया, एमपीचा एरिया एकत्र केला थोडा थोडा कट करून आणि आम्ही नवीन राज्याची निर्मिती केली, तर त्यावेळेस आम्ही आर्टिकल लावणार आर्टिकल 3. दोघांमधला फरक कळला. नवीन राज्य आम्ही जिंकून एखादा एरिया आम्हाला ऍड करतोय त्यावेळेस त्या राज्याची आम्ही डायरेक्ट स्थापना करतोय आर्टिकल 2 नुसार. आर्टिकल 3 नुसार काय करतोय, अंतर्गत बदल. अंतर्गत बदल करून एखादं 2-3 राज्यांचं क्षेत्रफळ काढून एक नवीन राज्य निर्माण करत असो आम्ही, तर त्यासाठी आर्टिकल लावतो आम्ही आर्टिकल 3. आर्टिकल 4 दोघांमधला फरक कळला राजा. आर्टिकल 2 नुसार राज्यांची स्थापना, म्हणजे आम्ही आतमध्ये बदल केला का, एखादा प्रदेश जिंकला आणि राज्याची स्थापना केली, आर्टिकल 2. पण आम्ही अंतर्गत क्षेत्रफळामध्ये बदल केला. आम्ही अंतर्गत क्षेत्रफळामध्ये बदल केला. समजा तामिळनाडून केरळचा एरिया काढला, नवीन राज्य निर्माण केलं. समजा तुम्हाला आता म्हणते विदर्भ आम्हाला सेपरेट द्या, मग विदर्भ सेपरेट काढला, नवीन स्टेट निर्माण केलं. कोणता आर्टिकल लावला, आर्टिकल 3. आर्टिकल 3. सिक्कीम आम्ही एरिया आम्हाला आला, समजा पाकिस्तानचा एखादा एरिया आम्ही जिंकला आणि तो आम्हाला राज्य म्हणून ऍड करायचा, आर्टिकल 2. आणि आर्टिकल 4 काय म्हणतो, आर्टिकल 2 बदल आणि आर्टिकल 3 बदल 368 अंतर्गत येत. आणि 368 काय राजा, आर्टिकल घटना दुरुस्ती. म्हणजे आर्टिकल 2 म्हणजे आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 केलेले बदल आर्टिकल 368 अंतर्गत येत, म्हणजे त्यांना आम्ही घटना दुरुस्ती म्हणणार. डन का. आर्टिकल 1, 2, 3, 4 केले होते आपण, छान. पुढचे आर्टिकल सांगतो. आर्टिकल 5, आर्टिकल 6, 7, 8, 9, 10, 11. 10 आणि 11. डन का.
आर्टिकल 5 म्हणतो ज्यावेळेस आम्ही घटना लागू केली त्यावेळेस आम्ही जे नागरिकत्व दिलं ते नागरिकत्व आम्ही आर्टिकल 5 ने दिलं होतं. काय हरकत? घटनेच्या प्रारंभीचं नागरिकत्व आर्टिकल 5. समजलं हा आर्टिकल सगळ्यांना? घटनेच्या प्रारंभीचं आर्टिकल 5. आर्टिकल 6, पाकिस्तानातून भारतात आलेले जे व्यक्ती असतील त्या व्यक्तींना नागरिकत्व द्यायचं असेल तर आर्टिकल कुठून कुठे? जर व्यक्ती पाकिस्तानातून व्यक्ती जर भारतात येत असेल तर आर्टिकल त्याला नागरिकत्व देण्यासाठी आम्ही आर्टिकल लावतो आर्टिकल 6. डन. आर्टिकल 7. आर्टिकल 7, जर व्यक्ती भारतातून पाकिस्तानामध्ये गेला असेल आणि त्याला आता परत भारताचं नागरिकत्व पाहिजे असेल तर ते नागरिकत्व त्याला मिळतं आर्टिकल 7. आर्टिकल 7 कळला? 6 आणि 7 मध्ये काय फरक आहे? जर 6 नुसार पाकिस्तानातून भारतात आलाय, नागरिकत्व पाहिजे, आर्टिकल भारतातून पाकिस्तानात गेला आणि आता त्याला नागरिकत्व पाहिजे, आर्टिकल 7. डन. ज्याचे आजा, ज्याचे आजी, ज्याचे आई वडील अगोदर भारताचे नागरिक होते त्या व्यक्तींना म्हटलं जातं मूळ भारतीय. म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्याचे आजोबा अगोदर भारताचे नागरिक होते, आजी भारताची नागरिक होती, पंजोबा भारताचे नागरिक होते, तो आता नाही नागरिक पण त्याचं कोणीतरी पूर्वज भारताचं नागरिक होतं, त्याला आम्ही म्हणतो मूळ भारतीय. आणि जर त्याला आम्हाला नागरिकत्व द्यायचं असेल तर त्याला आर्टिकल आम्ही देतो 8 नुसार नागरिकत्व. डन का? जर एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने स्वतःच्या मनाने जर नागरिकत्वाचा त्याग केला असेल तर तो त्यागासाठी आर्टिकल लागतो आर्टिकल 9. डन. आर्टिकल 9. आर्टिकल 10, आम्ही आज भारताचे नागरिक आहोत आणि आम्ही भारताच्या नागरिकत्वाचा उपभोग नागरिकत्व कायद्याच्या अंतर्गतच घेणार. कळलं? आर्टिकल 10. आपण नागरिकत्वाचा उपभोग घेतो, मनाने वाटेल तसं नागरिकत्वाचा आपण उपभोग घेऊ शकत. आपण नागरिकत्व कायद्याच्या अंडर राहून आपण नागरिकत्व कायद्याचा उपभोग घेतो. याच्यासाठी आर्टिकल कोणता आहे? आर्टिकल 11, नागरिकत्वा संबंधित कायदे करण्याचे संसदेचे अधिकार. आर्टिकल 11 रिव्हिजन करून नाही आलं का? बोला. आर्टिकल 11 काय? नागरिकत्वा संबंधी कायदे करण्याचे कुणाचे अधिकार आहे राजा? संसदेचे. झाले 11. जाऊ पुढे. पुढे मी लिहिणार मी आर्टिकल 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 लिहिण्याची गरज नाही. आर्टिकल 32 इथं लिहून टाकू का? 226 पण 32. आर्टिकल 33 आणि आर्टिकल 34. कसले आर्टिकल आहे राजा? मूलभूत हक्क. कसले आर्टिकल आहे? मूलभूत हक्क. मूलभूत हक्क. आर्टिकल 12, राज्याची व्याख्या. राज्य नेमकं आम्ही कोणाला म्हणायचं? राज्य आम्ही नेमकं कोणाला म्हणायचं? ही व्याख्या कशात दिली? 12. जर संसदेने किंवा एखादा कायदा केला आणि जर तो कायदा फंडामेंटल राईटच्या विरुद्ध असेल तर असा कायदा सर्वोच्च न्यायालय काय करतं? रद्द करतं. आर्टिकल 13, कायद्यासमोर समानता, सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान असतील याच्यासाठी आर्टिकल दिलाय आर्टिकल 14. कोणता आर्टिकल आहे? आर्टिकल 14 आहे. तुम्हाला माहिती आहे का? आर्टिकल 14 मध्ये कायद्यासमोर समानता दिली आहे पण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना थोडस आणखी एक्स्ट्राचं संरक्षण दिलंय आणि त्या आर्टिकल मध्ये दिलं 361. आर्टिकल 300, कायद्यासमोर सर्व समान आहेत पण राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांना थोडेसे एक्स्ट्रा आपण अधिकार दिलेत. त्या अधिकार कोणत्या आर्टिकलने? म्हणजे कलम 314ला काही अपवाद आहेत. ते अपवाद कोण आहे? आर्टिकल 361, राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांना आपण एक्स्ट्राचे अधिकार दिले. 361A, प्रेसचं स्वातंत्र्य. 361A, संसदेमधलं जे काही वृत्त असेल ते आम्हाला पब्लिश करण्याचं जे स्वातंत्र्य मिळतं ते आर्टिकल 361. कोणत्या आर्टिकलने मिळतं? 361. डन का? कोणता आर्टिकल आहे राजा? 361. आलं लक्षात? 361. कलम 15, धर्म, वंश, जात, जन्मस्थळ, लिंगभेद इत्यादी कारणांवरनं मतभेद करण्यास बंदी. आर्टिकल 15. सरकारी नोकऱ्या करायच्या, सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी दिली आहे. आर्टिकल 16.
अस्पृश्यता बंद केली आहे, आर्टिकल 17. किताब रद्द केले 18. पण किताब रद्द जरी केले याचा अर्थ असा नाहीये का तुम्हाला तुमच्या स्किलला आम्ही वाव नाही देणार. त्याच्यासाठी आपण भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री हे जे पुरस्कार ते आज पण चालू आहे कलम 18 अंतर्गत. कलम 19 भाषण स्वातंत्र्य. कलम 19 भाषण स्वातंत्र्य. 19A मध्ये दिले भाषण स्वातंत्र्य. 19(2) मध्ये दिलं एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य. 3 मध्ये दिलंय सहकारी संस्था स्थापण्याचा अधिकार. 4 मध्ये दिलंय कुठेही भारतात फिरण्याचा अधिकार. 5 मध्ये दिलंय कुठेही भारतात राहण्याचा अधिकार. आणि 7 मध्ये दिलंय 6 मध्ये दिलंय कोणताही उद्योग व्यवसाय तुम्हाला करण्याचे स्वातंत्र्य. तुम्ही भारतात भाषण स्वातंत्र्य, तुम्ही एकत्र येऊ शकतात, सहकारी संस्था स्थापन करू शकतात, कुठेही भारतात फिरू शकतात, कुठेही भारतात राहू शकतात आणि कोणताही उद्योग तुम्ही भारतामध्ये करू शकतात. इथे आर्टिकल 19(3) आलाय. 19(3) मध्ये सहकारी सोसायटी आलाय. घटना दुरुस्ती आहे 97/2011. 97वी घटना दुरुस्ती 2000. किती आर्टिकल ऍड केले 97वी घटना दुरुस्तीने? किती आर्टिकल ऍड केले? 3. कोणते? पहिला 19(3). दुसरा आर्टिकल 43B आणि भाग 9B. भाग 9B. डन का? ओके. आर्टिकल 20 दोष सिद्धतेबाबतचं संरक्षण. आर्टिकल 20 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य. आर्टिकल 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य. आर्टिकल 21. इथं आर्टिकल 21A राहिला बघा, मोफत शिक्षणाचा अधिकार. आर्टिकल 21A त्याच्यासाठी RTI ऍक्ट 2009 तो लागू केला 1 एप्रिल 2010. आणि 21व्या आर्टिकल 21A 86वी घटना दुरुस्ती 2002 ने ऍड केलं. आणि या घटना दुरुस्तीने 3 आर्टिकल ऍड केले, 3 गोष्टी ऍड केल्या. आर्टिकल 21A 45 ची व्याख्या बदलली, 11वं कर्तव्य ऍड केलं. 45 मध्ये वयोगट होता 0 ते, इकडे 6 ते 14, इकडे 6 ते 14. 6 ते 14 हे काय मूलभूत हक्क, हे काय कर्तव्य DPSP मार्गदर्शक तत्व, आणि हे काय तुमचं तुम्हाला 6 ते 14 वयोगटापर्यंत मोफत एज्युकेशन हा तुमचा फंडामेंटल राईट्स. राज्याने 0 ते 6 पर्यंत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं हे राज्याचं मार्गदर्शक तत्व राहील. आणि पालकांचं कर्तव्य 6 ते 14 वयोगटाच्या मुलांना शिक्षणाच्या संधी अवेलेबल करून देणं. आर्टिकल 21A. आर्टिकल 22 अटक व स्थानबद्धता इत्यादींपासूनचं संरक्षण. आर्टिकल 22. आर्टिकल 23 शोषणाविरुद्धचा हक्क, तुमची वेठबिगारी बंद केली. आर्टिकल 23. बाल कामगारांना बंदी केली. आर्टिकल 24. बाल कामगार बंदी. आर्टिकल सद्विवेक बुद्धीचा स्वातंत्र्य, तुम्हाला सद्विवेक बुद्धीने वाटेल तो धर्म स्वीकारण्याचा जो अधिकार दिलाय राज्यघटनेने तो आर्टिकलने दिलाय 25. तुम्हाला तुमच्या धर्माचे कार्यक्रम पार पाडायचे असतील, प्रोग्राम पार पाडायचे असतील, तुमच्या धर्माचे व्यवस्थापन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला हा अधिकार दिलाय आर्टिकल 26. एखाद्या धर्माच्या संवर्धनासाठी जर तुम्हाला कर द्यायचा किंवा नाही हे तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय आर्टिकल 27. एखाद्या शाळेमध्ये धार्मिक शिक्षण दिलं जात असेल तर त्या धार्मिक शिक्षणाला उपस्थित राहायचं किंवा नाही हा तुमचा फंडामेंटल अधिकार. आर्टिकल 28. आर्टिकल 28. आर्टिकल 29 अल्पसंख्याकांच्या काय काय अल्पसंख्याकांचे हित दिलंय. आर्टिकल 29. पण एक महत्वाचा मुद्दा, अल्पसंख्याकांना त्यांच्या भाषा, लिपी, संस्कृती हे जपण्याचा अधिकार आर्टिकल 29 न मिळतो. पण आर्टिकल 29 फक्त अल्पसंख्याकांसाठी नाही. आर्टिकल 29 हा बहुसंख्याकांसाठी सुद्धा आहे, कारण भाषा, लिपी, संस्कृती जपण्याचा सर्वांना अधिकार आहे. आर्टिकल 29. फरक लक्षात ठेवायचा. हेडिंग जरी असली अल्पसंख्याकांचे अधिकार तरी त्याच्या हेडिंग अंतर्गत बहुसंख्याक सुद्धा आपल्याला येतात, कारण त्याच्यामध्ये दिले भाषा, लिपी आणि संस्कृती. आर्टिकल 30 अल्पसंख्याकांना त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचे अधिकार ज्या आर्टिकलने दिले तो आर्टिकल 30. आर्टिकल 32 घटनात्मक उपाययोजना. सुप्रीम कोर्टमध्ये जर तुमचे फंडामेंटल राईट्स डावलले जात असतील तर ते परत मिळवण्यासाठी तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये आर्टिकल 32 नुसार जातात.
आणि तुम्ही हायकोर्टमध्ये आर्टिकल 226 नुसार जातात. हे झाले तुमचे घटनात्मक उपाय योजन. आर्टिकल 32. आर्टिकल 33 मूलभूत हक्कांच्या वापरावरती निर्बंध आणण्याचे संसदेचे अधिकार. म्हणजेच सेनेतले जे व्यक्ती असतील त्यांच्या मूलभूत हक्कांवरती निर्बंध आणण्याचे संसदेला जे अधिकार मिळालेत, आर्टिकल 33. डन. ज्या भागामध्ये लष्करी कायदा लागू केलाय त्या भागातल्या नागरिकांचे मूलभूत हक्कांवरती निर्बंध आणले जातात, हा अधिकार दिलाय आर्टिकल 34. फंडामेंटल राईट्स. एक प्रश्न येतो यातनं जोड्या लावायचं, एकदम इझी आहे, 2 मिनिटात एक्सप्लेन होऊन जातं ते. पुढचे आर्टिकल सांगा. आर्टिकल 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 36, आर्टिकल 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 46, 47, 48, 49, 50 आणि 51. कसले आर्टिकल आहे राजा? मार्गदर्शक तत्व भाग 4. कोणत्या भागात आहे? भाग 4 मध्ये. डन का? ओके. आता आपण सुरुवात करू. आर्टिकल 36 परत एकदा व्याख्या. आर्टिकल 36 ने काय दिली आहे? आठवतं? आर्टिकल 36 काय म्हणतो राजा? व्याख्या. आर्टिकल 36 आम्हाला सांगतोय व्याख्या. काय सांगतो आर्टिकल 36? व्याख्या. आर्टिकल 37 मार्गदर्शक तत्वांचं काय केलं पाहिजे? अप्लाय केले पाहिजे, ते लागू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आर्टिकल कोण सांगतं? 37. कोण सांगतं? 37. आर्टिकल 38 लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित केली पाहिजे. लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित केली पाहिजे. आर्टिकल 38 सांगतो तुम्ही अशी लोकव्यवस्था प्रस्थापित करा ज्याने लोकांचं कल्याण होईल. लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणं. आर्टिकल 38. आर्टिकल 38(2) विषमता किमान पातळीवरती आणणे. आर्टिकल 38(2) विषमता किमान पातळीवर आणणं हे आर्टिकल नंतर ऍड केलंय आणि ह्या आर्टिकल साठी घटना दुरुस्ती केली राजा. 44वी घटना दुरुस्ती 1978. डन का? डन. आर्टिकल 39. आर्टिकल 39 काय? मार्गदर्शक तत्वांचं काय केलं पाहिजे? पालन केलं पाहिजे. मार्गदर्शक तत्वांचं काय केलं पाहिजे? पालन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये 39A, 39D, 39A सांगतो स्त्री आणि पुरुषांना कामाच्या समान संधी. कोण सांगतं संधी? 39A. जोड्या लावायला प्रश्न आलाय कंबाईनला, परत प्रश्न रिपीट होऊ शकतो. जर ए ने समान संधी दिल्या असतील तर समान पगार देतो डी ने. ए म्हणतो स्त्री पुरुषांना कामाच्या समान संधी, डी म्हणतो स्त्री पुरुषांना समान कामाबद्दल समान वेतन. 2 कळले? ए आणि डी. आर्टिकल 39C म्हणतो संपत्तीचं केंद्रीकरण व्हायला नको आणि आर्टिकल 39B म्हणतो संपत्तीचं तुम्ही समान वितरण करा. काय करा? समान. मग 39B आणि सी कळला. सी काय म्हणतो? केंद्रीकरण करू. बी काय म्हणतो? समान वितरण. स्त्री पुरुषांना समान कामाबद्दल समान संधी ए आणि समान कामाबद्दल समान वेतन. आता लक्षात घ्या, समान कामाबद्दल समान वेतन हा तुमचा फंडामेंटल राईट्स. मग ते देतात का तुम्हाला समान कामाबद्दल समान वेतन हा तुमचा फंडामेंटल राईट्स? हा फंडामेंटल राईट्स हे मार्गदर्शक तत्व आहे 39D मध्ये. फसतो आपण इथे. मग नीट लक्षात ठेवायचं, हा तुमचा फंडामेंटल राईट्स. जर असा असता तर मग सगळ्यांना सारखा पगार द्यावा लागला असता. तो आता आहे का? मग ते फक्त मार्गदर्शक तत्व आहे, ते कधीच आपलं येऊ शकत नाही, कारण स्किल प्रत्येकाचं वेगळं आहे. 39E म्हणतो स्त्री आणि पुरुष कामगारांच्या आरोग्याचा दुरुपयोग करू नये. स्त्री आणि पुरुषांच्या आरोग्याचा दुरुपयोग करू, बालकांच्या निरामय वयाचा आरोग्याचा दुरुपयोग करू नये. त्यांना न पेलणारे काम त्यांना लावायचे. कोण सांगता? आर्टिकल 39E. आर्टिकल 39F. आर्टिकल 39F बालकांचं नैतिक संरक्षण. बालकांचं संरक्षण झालं पाहिजे. आर्टिकल 39F. डन का? हा जो आर्टिकल 39F आहे ना राजा, तो नंतर ऍड केलाय बरं.
हा 39 फ नंतर ऍड केलाय, 39 फ नंतर ऍड केलाय. याच्यासाठी घटना दुरुस्ती 42वी घटना दुरुस्ती 1976 लिहून ठेवा. हे लिहायचं बाकी आहे तुमचं. कोणती घटना दुरुस्ती त्यासाठी? 39 फ. घटना दुरुस्ती कोणती त्यासाठी? 42. 39 फ साठी घटना दुरुस्ती आहे 42. डन का? लिहिलं का? सांगू पुढचं आर्टिकल. हा 39 ए लिहायचं बाकी तुमचा त्या दिवशी राहिलाय. 39 कॅपिटल ए. हे 39 स्मॉल एबीसीडी झालं ना. तुम्हाला आणखी एक आर्टिकल ऍड करायचं आहे 39 कॅपिटल ए. 39 कॅपिटल ए बर का हा राजा. कायदेविषयक मोफत सहाय्य. तुम्हाला जर कायदेविषयक मोफत सहाय्य पाहिजे असेल, वकिलाचा मोफत सल्ला पाहिजे असेल, तर ते कायदेविषयक मोफत सहाय्य द्यावं हे तुमचं मार्गदर्शक तत्व आहे. आणि त्या मार्गदर्शक तत्व कोणत्या आर्टिकल मध्ये? 39 कॅपिटल ए. कॅपिटल ए वेगळा बरं आणि हे वेगळे. हे स्मॉल आहे, हे स्मॉल आहे आणि हा कॅपिटल आहे. कॅपिटल ए काय म्हणतो? कायदेविषयक मोफत सहाय्य. कायदेविषयक मोफत सहाय्य. काय हरकत राजा? नाही. डन. आर्टिकल 39 संपला. पण आर्टिकल 39 फ साठी कोणती घटना दुरुस्ती आहे? आणि मग 39 ए सुद्धा साठी 42वी घटना दुरुस्ती. त्याच्यावर वाक्य लिहून घ्या. 42वी घटना दुरुस्ती 1976. डन का? तुम्हाला एक फरक कळला का रे? 38(2) साठी कोणती घटना दुरुस्ती आहे? 44. हे बघा 38(2) इथे लिहिला होता मी. 38(2) साठी कोणती घटना दुरुस्ती आहे? आणि 39 फ आणि 39 अ याच्यासाठी कोणती घटना दुरुस्ती आहे? डन. इथपर्यंत जाऊ मी पुढे. आर्टिकल 39 झाला. 40 ग्रामपंचायत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती असलेलं आर्टिकल आहे. ग्रामपंचायतीची स्थापना कोणालाच दुमत नाही. आर्टिकल 40 ग्रामपंचायतीची स्थापना आणि आर्टिकल 44 समान नागरी कायदा. सगळ्या महाराष्ट्राला माहिती दोन आर्टिकल हे 40. 41 भारी. कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित प्रकरणांमध्ये सहाय्याचा अधिकार. सहाय्याचा अधिकार. कामाचा, शिक्षणाचा आणि इतर गोष्टींमध्ये सहाय्याचा अधिकार. आर्टिकल 41. चालेल. आर्टिकल 42 प्रसूती सहाय्य. कामाच्या ठिकाणी मानवी परिस्थिती प्रोव्हाइड केली पाहिजे. म्हणजे चुकीचे काम कामाच्या ठिकाणी व्हायला यासाठी राज्याने काय केले पाहिजे? प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे प्रसूती सहाय्य आणि कामाच्या ठिकाणी कशी परिस्थिती पाहिजे? योग्य परिस्थिती पाहिजे. आर्टिकल 42. आर्टिकल 43 कामगारांना निर्वाह वेतन. कामगारांना निर्वाह. याच्यामध्ये आणखी दोन आर्टिकल येतील. आर्टिकल 43 ए, आर्टिकल 43 बी. आर्टिकल 43 ए म्हणतो जर सरकारने एखादा उद्योगधंदा जर चालू केला असेल तर त्याच्यामध्ये कामगारांना सामावून घेतलं पाहिजे. आर्टिकल 43 ए. आता आर्टिकल 43 ए साठी घटना दुरुस्ती आहे 42वी घटना दुरुस्ती 1976. डन का? या मार्गदर्शक तत्वांमध्ये प्रत्येक ठिकाणी 42वी घटना दुरुस्ती. फक्त एका ठिकाणी 44 आहे 38(2). बाकी सगळ्या ठिकाणी 42 आहे. राहील लक्षात? राहील ना लक्षात? ओके. हा 43 बी सहकारी सोसायट्यांची स्थापना. आर्टिकल 43 बी सहकारी सोसायट्यांची स्थापना. घटना दुरुस्ती कोणती राजा? 97वी घटना दुरुस्ती 2000. आपण याच्यावरती बोललो का? आता नाही ना बोललो. आता इथे नाही. 97वी घटना दुरुस्तीने काय काय ऍड केलं? 19(3) बोललो वाटतं. 19(3) 43 ब आणि भाग 9 ब. भाग 9 ब. डन का? आर्टिकल 44 समान नागरिक कायदा. स्वातंत्र्याच्या अगोदर समान नागरिक कायदा असलेलं पहिलं राज्य गोवा आणि स्वातंत्र्यानंतर समान नागरिक कायदा लागू करणारं पहिलं राज्य. हा प्रश्न येणार बरं का आता. उत्तराखंड अजून विचारलं नाहीये. हा प्रश्न यायला पाहिजे. उत्तराखंड विचारलं नाहीये. सुंदर प्रश्न आहे. हसायचं काही नाही त्यात. आर्टिकल 45. आर्टिकल 45. आर्टिकल 45 मागे 0 ते 6 वयोगटातल्या मुलांना शिक्षणाच्या संधी काय करून दिल्या पाहिजे? अवेलेबल करून दिल्या पाहिजे. आर्टिकल 46 SC ST साठी. मागे झोपू नका, मोठ्याने बोला. आर्टिकल 46 SC ST साठी. आर्टिकल 47 आरोग्यासाठी. दारूबंदी, दारू पिऊ नका वगैरे वगैरे ज्या गोष्टी आर्टिकल 47 मध्ये येतात. आरोग्य. आर्टिकल 48 कृषी. आर्टिकल 48 कृषी आणि मग आर्टिकल 48 ए पर्यावरण
वन्यजीवांचं काय हरकत नाही. आर्टिकल 49 स्मारक आणि सार्वजनिक स्थळ यांचं काय केलं पाहिजे. आत्ताच्या ग्रुप सीच्या मेन्सचा प्रश्न हा आर्टिकल 49 त्यांनी विचारलं होतं मूलभूत कर्तव्य, त्या टाकून दिला होता आर्टिकल 49. कारण मूलभूत कर्तव्य जे 9 आहेत त्याच्यामध्ये काय म्हटलंय, सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण. तुमचं मूलभूत कर्तव्य आर्टिकल 51A भाग 4A त्यातलं 9वं कर्तव्य सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण आहे. आणि आर्टिकल 49 मध्ये काय म्हटलंय, स्मारक आणि सार्वजनिक स्थळ याचं संरक्षण. फरक नीट नोट करून घ्या, नीट लक्षात ठेवा. 9वं कर्तव्य काय, सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण. कर्तव्यांमध्ये मालमत्ता, इथं काय येतं, स्मारक आणि स्थळ. स्मारके आणि काय यायला पाहिजे, स्थळ. काय हरकत नाही. कायदे मंडळ आणि न्याय व्यवस्था काय असायला पाहिजे, सेपरेट असायला पाहिजे. आर्टिकल 50. आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय शांतता टिकवली पाहिजे, आंतरराष्ट्रीय शांतता टिकवली पाहिजे. आर्टिकल संपले. हे काय झाले, डीपीएसपी मार्गदर्शक तत्व. आता हा इथे एक आर्टिकल लिहून टाकू ना, आर्टिकल 51 कशासाठी आहे, मूलभूत कर्तव्य. जाऊ पुढे, चला. आता 51 पर्यंत आपण शिफ्ट केलं. आता आर्टिकल लागतात राष्ट्रपतीचे. लिहू का आता आर्टिकल. आर्टिकल 52, 53 आर्टिकल 52, आर्टिकल 53, 54, 55, 56, 57, 58, आर्टिकल 59, 60, 61 आणि आर्टिकल 72. हे आर्टिकल कुणाचे आहेत राजा, राष्ट्रपती. एक्सप्लेन करतो. कंबाईनच्या प्रिलिमला प्रश्न आहे आणि परत मेन्सला पण याच्यावरती प्रश्न टाकलेत. याच्यावरती प्रश्न आहेत. राष्ट्रपती चॅप्टर वरती इन डिटेल कंबाईनला प्रश्न नाही देत ते, पण त्या राष्ट्रपतीचे आर्टिकल ते विचारतात. इन डिटेल चॅप्टर नाही विचारत. काय विचारतात, म्हणून तोंडपाठ करायचे. तुम्हाला एक गोष्ट सांगितली मी, आर्टिकल 52 नुसार भारताचा काय असेल, राष्ट्रपती असेल. आर्टिकल 52 नुसार. आर्टिकल 53 राष्ट्रपतीकडे कार्यकारी अधिकार असतील. आर्टिकल 53 राष्ट्रपतीकडे कार्यकारी, आणि ते तिन्ही दलांचे सरसेनापती असतील. तिन्ही दलांचे ते सरसेनापती. आर्टिकल 53 मध्ये 2 तरतुदी. राष्ट्रपतींकडे कार्यकारी अधिकार असतील आणि ते तिन्ही दलांचे सरसेनापती असतील. आर्टिकल 53. आर्टिकल 54 राष्ट्रपतीची निवडणूक. आर्टिकल 55 निवडणुकीची पद्धत. आर्टिकल 54 ला काय दिली राजा, निवडणूक, आणि 55 ला निवडणुकीची पद्धत. डन का. आता 56, 57, 58 ला इथून आणि 59 ना, सॉरी 59 वरती नको लिहायला, सॉरी 59. इथं मी एक शब्द लिहितो, क पा ट. याची ट्रिक्स येते काय, कपाट. क क म्हणजे काय, कार्यकाळ. राष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्षांचा. आर्टिकल 56. पाला 2 गोष्टी आहेत. पाला 2 गोष्टी आहेत. पहिल्या पानुसार राष्ट्रपतीची पुनर्निवड होईल, आणि हा आर्टिकल विचारलेला. राष्ट्रपतीची काय होईल, पुनर्निवड होईल. आणि आर्टिकल 58 नुसार दिले राष्ट्रपतीच्या पात्रता. काय दिलं राजा, पात्रता. आर्टिकल 59 मध्ये ट फॉर काय दिलंय, अटी. राष्ट्रपती पदाच्या अटी आणि शर्त दिल्या. डन का. परत एकदा बोला. 52, 53 कार्यकारी अधिकार सरसेनापती. 54 निवडणूक. 55 निवडणुकीची पद्धत. 56 कार्यकाळ. 57, 58, 59 आणि 60 राष्ट्रपतीची शपथ. 60 नुसार काय, शपथ. 61 महाभियोग राष्ट्रपतींवरती काय लावला जातो. 72 राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार. लिहू. 72 राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार. क्षमादानाचा अधिकार. राज्यपालाचं 161. इथं 72. डन का. डन का. आता मी तर लगेच कोणाची लिहायला पाहिजे आर्टिकल, राज्यपाल. मग लिहू राज्यपालाचे आर्टिकल. राज्यपाल आर्टिकल 152, 153, 54, 55, 56, 57, 58, 59 आणि 161.
161. आर्टिकल 152 व्याख्या. आर्टिकल 152 व्याख्या, काही हरकत नाही. आर्टिकल 152 व्याख्या. आर्टिकल 53 राज्याचा एक काय असेल, राज्याचा काय असेल राजा, राज्यपाल. आर्टिकल 53. आर्टिकल 54 त्याच्याकडे काय असतील, कार्यकारी अधिकार. राज्यपालाकडे काय असतील त्याचे कार्यकारी अधिकार. 155 मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल, बऱ्याच वेळा आर्टिकल विचारला. राज्यपालाची काय असते राजा, नेमणूक कोण करतं, मुख्यमंत्री, राष्ट्रपती. कोण करतं, राष्ट्रपती. व्हेरी व्हेरी IMP. काय करतात माहितीये का मुलं, 155 ऐवजी 153 लिहून ठेवतात. पण 153 ला राज्याचं काय असेल, पण नेमणूक दिली 100. आणि परत 56, 57, 58 ला परत एक शब्द आला पाहिजे, कपाट. काय शब्द आहे राजा, कपाट. कपाट. राज्यपालाचा कार्यकाळ 156, राज्यपालाची पात्रता 157 आणि राज्यपालाच्या अटी आणि शर्ती 158. डन का, 158. आणि 59 मध्ये दिली राज्यपालाची शपथ. शपथ. आणि आर्टिकल 161 मध्ये दिलंय राज्यपालाचे क्षमादानाचे अधिकार. क्षमादानाचे अधिकार कशामध्ये, 161. डन का. प्रश्न यातून येतो. महत्वाचे आर्टिकल्स. चला बोला. 152 153 राज्याचा राज्यपाल. 154 कार्यकारी अधिकार. 155 नियुक्ती. 56 कार्यकाळ. 57 पात्रता. 58 अटी. 59 आणि 161. आता अजून एक माणूस राहिलेला आहे, उपराष्ट्रपती. लिहू इथे उपराष्ट्रपती, म्हणजे एका स्लाइड मध्ये ते नीट समजतील. उपराष्ट्रपती हे कोणाचे होते, राज्यपाल. राज्यपाल लिहू का इथे, कुणाची लिहायची आपल्याला, उपराष्ट्रपती. बरोबर. उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती. आर्टिकल 63, आर्टिकल 64, आर्टिकल 65 आणि आर्टिकल 69 या आर्टिकल पेपरला येतात. हे असे आर्टिकल कधी ना कधी ऑप्शन मध्ये आहे, नाहीतर याच्यावरती प्रश्न तरी आहे. हे सगळे असे आर्टिकल्स आहेत. आर्टिकल 63 नुसार एक उपराष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल. आर्टिकल 163 नाही, खाली 63, 163 नाही, खाली 63. 63 नुसार काय असेल, एक उपराष्ट्रपती. तो राज्यसभेचा काय असेल, पदसिद्ध सभापती. राज्यसभेचा पदसिद्ध सभापती, उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे कोण आर्टिकल सांगतो, आर्टिकल 64. उपराष्ट्रपती कशासाठी नेमलाय माहितीये का, ज्यावेळेस राष्ट्रपती अब्सेंट असेल त्यावेळेस उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती म्हणून काम करावं, आणि यासाठी आर्टिकल दिलाय 65. काय दिलाय, आणि उपराष्ट्रपतीची शपथ दिली आहे 69 मध्ये. राष्ट्रपतीची शपथ दिली आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल्स. चला इथून बोला. आर्टिकल 52 राष्ट्रपती. 53 कार्यकारी अधिकार आणि सरसेनापती. 54 निवडणूक. 55 पद्धत. 56 कार्यकाळ. 57 पुनर्निवड. 58 पात्रता. 59 60 शपथ. 61 आणि 72 63 उपराष्ट्रपती. 64 राज्यसभेचा पदसिद्ध सभापती. 65 राष्ट्रपती गैरहजर असतील तर तो राष्ट्रपती म्हणून काम करेल, आणि 69 त्याची. 152 व्याख्या. 153 राज्याचा राज्यपाल. 154 कार्यकारी अधिकार. 155 निवडणूक. 156 कार्यकाळ. 157 पात्रता. 158 अटी. 159 आणि 161 क्षमदानाचा. डन. आपण आलोय राज्यपाल राष्ट्रपती घेतला, उपराष्ट्रपती, राज्यपाल. उपराष्ट्रपतीचा विचार केला तर आर्टिकल 69 पर्यंत आलोय आपण. 69 पर्यंत रीच केलं, राईट. नंतर 72 पण घेतलाय. 72 घेतला. आता आपल्याला आर्टिकल घ्यायचं आहे. आर्टिकल 76 पासून मी आधी घेतो. आर्टिकल मी उलट जातो, आपण लक्षात आपण उलट ठेवतो. आर्टिकल 76 काय राजा, महान्यायवादी. महान्याय. बरं 76 नंतर काय घेतो आपण, 75 74. 75 आणि मान्य आहे का, 75 आणि 74. 76 नंतर काय यायला पाहिजे, 77. 77 नंतर घ्यायला पाहिजे 78. 78 नंतर आपण अशी एक क्रॉस मारतो आणि मग आर्टिकल लिहितो 88. त्याच्यावरती 86. त्याच्यावरती 85.
डन. 87 राहिला का? 87 आणि 87च्या वरती ओके 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 सर 88 झालं. आर्टिकल 88, 87, 86, 85. आता बरोबर आहे का? 85, 86, 87, 88. डन ना? 86 पर्यंत घेत. ओके ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. चला, आर्टिकल काय म्हटलं आपण? 76 ला काय येतं राजा? महान्यायवादी. महान्यायवादी पासून आपण कसं लक्षात ठेवतो तुम्हाला माहित आहे. महान्यायवादीच्या वरती असतात सिंगल मंत्री, मंत्र्यांची तरतूद आर्टिकल 75. आणि हे सगळे मंत्री जर असेंब्लीमध्ये घातले तर त्यात तयार होतं मंत्री मंडळ. लक्षात राहिलं सोपं, लक्षात राहिला सोपं, कळलं? महान्यायवादी घेतला, आर्टिकल 76 ला महान्यायवादी घेतला का त्याच्यावरती जायचं सिंगल मंत्री ठेवायचे आणि त्याच्यावरती त्याला गोल मारून म्हणायचं मंत्रिमंडळ. हेच मी स्टेटला लागू करून दाखवतो. स्टेटचा इथं जसा महान्यायवादी आहे तसं स्टेटला काय? आर्टिकल 165 नुसार काय? महाधिवक्ता. काय हरकत? आर्टिकल 165 महाधिवक्ता. महाधिवक्त्याच्या वरचा आर्टिकल 164 आणि 163. 164 ला मी काय म्हणणार? मंत्री. आणि मंत्री परत गोलमध्ये घातले तर तयार होतं मंत्री मंडळ. समजतंय आता? लक्षात राहिलं, असं सोपं होतं. डन का? हे परत येणार. 76 ला महान्यायवादी, 75 ला मंत्री, इथं लिहायचं चुकलं का? इथं 74 ला यायला पाहिजे. 76 ला महान्यायवादी, 75 ला मंत्री, 74 ला मंत्रिमंडळ. डन का? आता त्याच्यानंतर आपण आर्टिकल शिकतो. आर्टिकल 78 पंतप्रधानांचं मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल. पंतप्रधानांचं, जसं पंतप्रधानांचं कर्तव्य काय असा प्रश्न घ्यायचा. पंतप्रधानांचं कर्तव्य काय? तर काय कर्तव्य? सरकार चालवणे. सरकार, मग 77 नुसार सरकार चालवणं, 78 नुसार पंतप्रधानांचं कर्तव्य. आता लिंक लक्षात आली? जर 78 ला कर्तव्य असेल तर 10 ने पुढे जाऊन अधिकारी येतात. 78 आणि 10 88. 88 ला काय येतात? अधिकार. अधिकार कुणाचे? मंत्री आणि महान्यायवाद्याचे अधिकार. लिंक कळली? पंतप्रधानांचं कर्तव्य आलं तर 10 ने पुढे जायचं. मंत्री आणि महान्यायवादी यांचे कर्तव्य, अधिकार. मंत्री आणि महान्यायवादी यांचे काय येतात राजा? अधिकार. डन का? आता मी स्टेटला लिंक लावून दाखवू. स्टेटला लिंक लावून दाखवतो बघा. स्टेटला लिंक लावू आपण याला. ओके, जसं पंतप्रधानाचं कर्तव्य आहे आर्टिकल 167 मध्ये कुणाचं कर्तव्य आहे? मुख्यमंत्री. डन का? आर्टिकल माहित आहे 167 मुख्यमंत्र्याचं. याला कितीने पुढे न्यायचं? 10 ने पुढे नेलं तर आर्टिकल येतो 177. मग 77 मध्ये कोणाचे अधिकार राहतील? अधिकार कोणाचे राहतील? मंत्री. पण महाधिवक्ता नाही. इथं महाधिवक्ता महान्यायवादी ना, इथे यायला पाहिजे महाधिवक्ता. डन का? डन का? लिंक लावून दाखवली. कसं आपण लक्षात ठेवतो? 10 ला मुख्यमंत्र्याचं कर्तव्याचा आर्टिकल पाठ केलं का 10 ने लगेच अधिकार. डन का? आता आपण हे बघतोय 78 ला काय? पंतप्रधानांचं, आणि त्याने सरकार चालवणं 77 मध्ये. डन का? कर्तव्याला 10 ने प्लस केला, अधिकार कुणाचे आले? मंत्री. आणि याच्या वरचा आर्टिकल फार महत्वाचा आहे. राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण. विशेष अभिभाषण. डन का? व्हेरी व्हेरी IMP हा आर्टिकल. आणि राष्ट्रपती ज्यावेळेस संसदेला किंवा सभागृहाला संबोधन करतात ते संबोधन करण्याचं आर्टिकल 86. संबोधन करण्याचं आर्टिकल. आणि एक आर्टिकल मला तुम्हाला सांगायचं आहे. अधिवेशन बोलवणं. अधिवेशन काय करणं? बोलवणं. आणि अधिवेशनांना स्थगिती देणं आर्टिकल 85. घेतलं नाही आपण त्या दिवशी आर्टिकल 85. डन का? कोणते आर्टिकल केले आपण? ऑलरेडी 72 पर्यंत रीच केलं होतं. राष्ट्रपतींचे क्षमादानाचे अधिकार 72. मग मी आणखी त्याला एक्सटेंड केलं. 72 नंतर मी म्हटलो कामाचा आर्टिकल येतो 74. 74 ला मंत्रिमंडळ, 75 ला मंत्री, 76 ला महान्यायवादी, 77 ला सरकार चालवायचं, 78 ला पंतप्रधानांचं कर्तव्य, 78 ला. आणि 88 ला अधिकार कुणाचे? अधिकार मंत्री आणि महान्यायवाद्यांचे. 88 ला. त्याच्यावरती 87 राष्ट्रपतींचं विशेष अभिभाषण.
त्याच्या आधी 86 सभागृहांना संबोधण्याचा अधिकार राष्ट्रपतींना, आणि त्याच्यावर 85 अधिवेशन बोलवणं आणि स्थगित करणं. 85 पर्यंत रीच केलं. डन. 85. आता आपल्याला पुढचे आर्टिकल जे पाहिजेत, आर्टिकल पाहिजे आहेत आपल्याला 80. 85 पर्यंत पाहिलं ना, पण मागचे आर्टिकल बाकी आहेत ना. आपल्याला आर्टिकल पाहिजे 80. 80 काय आर्टिकल? 79, 80, 81, 81, 81 नंतर 89 आणि 92. डन का? 89 आणि 93, 89 आणि 93. आता आर्टिकल बघा, नीट लक्ष द्या रे, नीट लक्ष द्या. 79 कुणाची रचना? 79 संसदेची रचना. 80 राज्यसभेची रचना. 80 ला काय राजा? राज्यसभेची रचना. आधी लोकसभा नाही, आधी येतं राज्यसभा. स्टेटला म्हणजे तो तुम्ही म्हणाल आधी राज्यसभा आहे तर स्टेटला विधान परिषद आधी घेतो. नाही, स्टेटला विधानसभा आधी आहे, नंतर विधान परिषद आहे. पण केंद्रात आधी कोणाची रचना आहे? राज्यसभेची. 80 नुसार राज्यसभेची रचना, 81 नुसार लोकसभेची रचना. डन का? त्याच्या पुढचे 2 आर्टिकल राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष. आर्टिकल 89 राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष. आर्टिकल 93 लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष. अजून मी 1-2 आर्टिकल सांगतो बघ, जो सांगितलेला नाहीये मी ऑलरेडी. आर्टिकल 94 लोकसभेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचं जर पद रिक्त असेल, जर ते गैरहजर असतील किंवा त्यांना काढून टाकण्याचा विषय असेल तर तो आर्टिकल येतो 94. काय? लोकसभेचे राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती उपसभापती यांचं पद काय असेल जर रिक्त असेल? आर्टिकल 94. पद काय पाहिजे राजा? रिक्त. काय झालं? रिक्त म्हणण्यापेक्षा असल्या रजा राजीनामा, रजा राजीनामा, रजा राजीनामा लिहा. तेच झालं ना शेवटी, रिक्तच होतं ते. रजा आणि राजीनामा, रजा आणि राजीनामा. 94 रजा आणि राजीनामा 94. डन का? हा, आता 94 लिहिला का आता येतो 95. उपसभापती काय म्हणून काम करतात? सभापती. ज्यावेळेस सभापती गैरहजर असतील ना त्यावेळेस उपसभापती काय म्हणून काम करतात? सभापती. आर्टिकल 94 झाला. 95 झाला. आर्टिकल 96 जर यांना काढून टाकायचं असं जर काहीतरी विचारात असेल तर त्यावेळेस ते अध्यक्ष म्हणून काम करत नाही. जर काढून टाकण्याचं जर प्रस्ताव विचारात असेल तर ते अध्यक्ष उपसभापती म्हणून काम करत नाही. थोडे डीप मधले नाही पाठ केले तरी चालेल, पण डीप मध्ये एक प्रश्न आला होता म्हणून तो घेतलाय. थोडे डीप मध्ये. डन का? जाऊ पुढे, जाऊ पुढे. हा, काय घेतलं? 79. चला बोला बोला बोला, ते नंतर लिहू आपण. 79 संसद, 80 राज्यसभा, 81 लोकसभा, 89 राज्यसभेचे सभापती उपसभापती, 93 ला लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, 94 ला त्यांचा रजा राजीनामा, 95 ला उपसभापती सभापती किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम करणं. जर त्यांचा काढून टाकण्याचा प्रस्ताव असेल तर ते पदावर अध्यक्ष म्हणून काम करू शकत नाही. आपण कुठपर्यंत आलो आता? 96. कुठपर्यंत आलो? 96. 97, 98, 99, 100 नंतर डायरेक्ट 110, 108 संयुक्त बैठक. चला आता पुढचं आर्टिकल कोणतं लक्षात ठेवायचं आहे? 108 नंतर 110 व्याख्या. 109 नंतर लक्षात ठेवणार आपण 109, 110, 112, 114, 115, 116, 117 आणि 120. पुढचा लिहून टाकतो. 121 आणि 121 ची गरज नाही. 123, 123. चला करू एक्सप्लेन. बोलू आता. आता बघा 108, 108 नुसार काय राजा? संयुक्त बैठक. 108 पटपट बोलायचं. 108 नुसार काय राजा? संयुक्त बैठक. 109 धनविधेयकाची कार्यपद्धती. 110 धनविधेयक. 112 केंद्राचा अर्थसंकल्प. 112 केंद्राचा अर्थसंकल्प. 114 विनियोजन विधेयक, पैसे काढण्यासाठी विनियोजन विधेयक. 115
पूरक, अतिरिक्त, जादा अनुदान 115, 116 लेखानुदान, अपवादात्मक अनुदान आणि प्रत्यक्षावरती अनुदान 116, 117 वित्त विधेयक, 117 नुसार वित्त विधेयक, 120 संसदेमध्ये वापरायची भाषा आणि 123 अध्यादेश वटहुकूम काढण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. 123 पर्यंत रीच केलं. पुढचं आर्टिकल 124, 125, 126, 127, 128, 129, 130, 131, 133, 134, 136, 137, 139, 141, 142, 140, 41, 42, 143, 145. आय थिंक 143, 142 नसायला आहे. ठीक आहे, चला बोलू आता. हे कुणाचे आर्टिकल आहे राजा? सुप्रीम कोर्ट.